नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. राकेश हा ऐश्वरीला एका बदनाम हॉटेलमध्ये घेऊन जात असतो आणि आपण पाहतो अचानक त्या ठिकाणी पोलिसांची धाड पडते आणि पोलीस हे त्या हॉटेलवर रेड पाडत असतात. सर्वजण हे दरवाजा उघडून पाहू लागतात. तर आपण पाहतो ज्यावेळेस ईश्वरीच्या दरवाजाचा जोरात आवाज होत असतो तेव्हा खिडकीतून अर्णव हा आतमध्ये येतो आणि अर्णव ईश्वरीला बोलतो की मी सिंदूरवर, तू इथून लवकर चल. राकेशने तुला एका बदनाम हॉटेलमध्ये घेऊन आलेला आहे. आणि तेव्हा ईश्वरीला मात्र अर्णववर विश्वास बसत नाही. तिला अर्णवचा मात्र खूपच राग येत असतो. ती राकेशवर काही असे आरोप करू नका असे ती बोलू लागते. तेव्हा तिला अचानक चक्कर येते. तेव्हा अर्णव हा ईश्वरीला विचारतो की मी सिंदूर, तुम्हाला काय झाले आहे का? चक्कर येत आहे का? राकेशने तुम्हाला काही औषध वगैरे तर दिले नाही ना? तेव्हा ईश्वरी ही आठवू लागते. तेव्हा राकेशने तिला कॉफी प्यायला दिलेली असते आणि तेव्हा ईश्वरी एका धुंदीमध्ये जाते. तेव्हा अर्णव हा ऐश्वरीला बोलतो की मी सिंदूर, आता मला तुम्हाला वाचवण्याचा काहीच पर्याय नाही असे बोलून तो आपल्या जवळचे खिशातून मंगळसूत्र काढतो व सरळ ते ईश्वरीच्या गळ्यामध्ये घालतो आणि त्यानंतर दरवाजा उघडून ईश्वरीला बाहेर घेऊन येतो आणि सर्व पोलिसांना, त्या ठिकाणी आलेल्या सर्व टीमला बोलतो की ही माझी लग्नाची बायको आहे, मिसेस ईश्वरी अर्णव शिर्के असं तो सांगत असतो. तर मित्रांनो, आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव हा ईश्वरीला आपली पत्नी म्हणून आपल्या घरी घेऊन जाणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.